सभापती महोदय, राज्यातल्या लहान लेकरं जी शाळेमध्ये जातात त्यांच्या सुरक्षेचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालाय। मला हेच सांगायचे की मोठमोठ्या शाळा लाखोंची फी घेतात, पण मुलांची तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे ती वाऱ्यावरती आहे। आपण आता ज्या बदलापूर घटनेचा उल्लेख केला त्याच्यानंतर सुद्धा फक्त बदलापूरमध्ये नाही, विक्रोळी असेल, भांडूप असेल, मोठी नावं असलेल्या शाळेंमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लहान मुलांसोबत गैरप्रकार झालेले आहेत। आता यामध्ये बऱ्याचदा असं होतं की जे कर्मचारी आहेत, जे आरोपी आहेत, जे हे गुन्हा करतात, जे हे विकृत लोक आहेत, शाळा सांगते की हे आमचे एम्प्लॉई नाहीत, हे कॉन्ट्रॅक्टवरती आहेत। कॉन्ट्रॅक्टवर आहेत म्हटल्यावरती शाळा आणि ती संस्था स्वतःची जबाबदारी झटकून टाकते। अशा पद्धतीने कशी काय शाळा त्या ठिकाणी जबाबदारी झटकता येईल सभापती महोदय? मूल एकदा शाळेमध्ये गेल्यानंतर ते शाळेतून बाहेर पडेपर्यंत संपूर्ण जबाबदारी ही शाळेची आणि संस्थेची असते। आणि मग आता हा माणूस आमचा नाहीये, हा आमच्या पेरोलवर नाहीये, अशा पद्धतीची भूमिका त्यांना घेता येणार नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी होती की कॉन्ट्रॅक्टवरचे तर आहेतच लोक, काही लोक बाहेरून येतात। जसं एका मुंबईतल्या शाळेमध्ये विक्रोळीच्या लिफ्ट रिपेअर करायला एक माणूस बाहेरून आला। आता तो लिफ्ट रिपेअर करायला ज्या वेळेला माणूस तिथे आला आणि त्याने तिथल्या एका मुलीचा, विद्यार्थिनीचा विनयभंग केला, याची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्यासोबत शाळेचा माणूस हवा की नको हवा? नाही, हा काय आमचा माणूस नाही, हा बाहेरून लिफ्ट रिपेअर करायला आला आणि त्याने मुलीसोबत असं केलं, हे उत्तर अपेक्षित नाही ना सभापती महोदय। अशांवरती तुम्ही काय करणार? आताच मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण सगळे नियम केलेत, नियमावली केल्यात, पण जे ते पाळतच नसतील त्यांच्यावर आपण काय कारवाई केली? आतापर्यंत मोठी नाव आहे शाळेंची आणि संस्थांची, त्याच्यावरती कारवाई करायला सरकार सुद्धा धजावत नाही। अशा कित्येक घटना घडल्यात, सांगावं सरकारने की किती शाळांवरती आणि संस्थांवरती तुम्ही कारवाई केली। आता लहान मुलांच्या स्कूल व्हॅन जो जाण्याचा त्याच्यासाठी नियमावली बनवली, कित्येक वेळा तोडली जाते। महिला अटेंडंट कंपल्सरी आहे, धाब्यावर बसवलेत सगळे नियम, यांच्यावरती काय कारवाई केली? दुसरा एक प्रश्न याला लागूनच आहे सभापती महोदय की आता जी एक घटना घडली त्याच्यामध्ये ही असं सत्यता समोर आली आहे की काही पालकांनी एकत्र मिळून एक स्कूल बस किंवा एक गाडी हायर केली आणि त्याच्यातून मुलांना ते न्यायचं काम आणि आणायचं काम करतायत। अशा वेळेला त्यांना सुद्धा ही नियमावली लागू होते की नाही, याचे सुद्धा स्पष्टीकरण हे सरकारकडनं गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचंय। सभापती महोदय, प्री स्कूल जिथं 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत मुलं जातात त्यांचं पण रजिस्ट्रेशन सुरू करा ना, त्याला मान्यता द्या, त्यांना कठोर विद्यार्थीचे सुरक्षेचे जे नियम आहेत ते त्यांना त्या ठिकाणी लागू करा। मला एवढंच म्हणायचंय की आपण सगळे नियम करतो, आपण सगळ्या नियमावली बनवतो, पण त्याचा त्या ठिकाणी प्रभावी अशी अंमलबजावणी सभापती महोदय होताना दिसत नाही आणि त्याच्यासाठी सरकारने किती शाळांवर कारवाई केली सांगावं? मोठी नावं आहेत सर, मोठी नावं आहेत आणि काही होत नाही त्यांचं। बिचारे पालक, कारण त्यांची मजबुरी आहे, मुलांना शिकवायचंय, त्यांना लाखोंच्या फी घेतात आणि ज्या वेळेला जबाबदारीची वेळ येते त्यावेळेला 0% जबाबदारी घेतली जाते। सभापती महोदय, याचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे। मंत्री महोदय। सभापती महोदय, विद्यार्थ्यांच्या या अल्पवयीन लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, या संदर्भामध्ये जर दुर्दैवाने कुठे अशा घटना घडल्या तर मी उत्तरामध्ये सांगितलं की 24 तासाच्या आत त्या संदर्भातलं शिक्षण अधिकाऱ्याला माहिती देणं, संबंधित पोलीस स्टेशनला कळवणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे। सभापती महोदय, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जे काही कर्मचारी त्या संस्थेच्या माध्यमातून असतील आणि त्याने जर उद्या चुकीचं काम केलं तर त्या शाळेवर पण त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। त्या शाळेवर, त्या मुख्याध्यापकांवर सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे आणि म्हणून त्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चितपणे जे कोण त्या एम्प्लॉईजला त्या ठिकाणी लावत असतील तर त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे। राहिला विषय तर शाळेच्या आवारामध्ये जरी कोण येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा, अभ्यागतांसाठी सुद्धा आचारसंहिता लागू करणं हे त्या नियमावलीमध्ये ऑलरेडी त्याचा समावेश आहे
आणि या संदर्भामध्ये जर कोणी चुकीचं काम केलेलं आहे तर तो कोण कितीही मोठा असला तरी त्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. महोदय, मगाशी मी प्रश्न विचारला पण मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर नाही दिलं. मला हे म्हणायचं होतं की काही पालक एकत्र येऊन मुलांची ने-आण करण्याची व्यवस्था करतात. आपण जी काही नियमावली लागू केलेली आहे त्यांना त्याच्यामध्ये आपण कसं समाविष्ट करून घेणार आहात? शाळेशी बोलणार आहात की आणखीन काही करणार आहात? कारण आत्ताची जी घटना घडली ती बस शाळेची नव्हती, ती काही पालकांनी एकत्र येऊन त्यांच्या मुलांची ने-आण करण्यासाठी आणलेली होती. मग यांना आपण आपल्या नियमावलीमध्ये बसवण्यासाठी काय उपाययोजना करणार? सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे की माननीय वाघताईंनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आता पाठीमागच्या काळामध्ये जी काही एक दुर्दैवी घटना झाली तर ती पालकांनी कॉन्ट्रीब्युशन करून त्या ठिकाणी आपल्या पाल्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी ती सुविधा उपलब्ध केलेली आहे. आत्ताच्या घडीला अस्तित्वात जे काही नियम आहेत त्यामध्ये ही त्या शाळेवर जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की निश्चितपणे या विषयावर विचार केला जाईल आणि कुठेतरी एक सेंट्रलाइज सिस्टम त्या ठिकाणी असली पाहिजे. जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे आणि म्हणून त्या शाळेवरच ही जबाबदारी देऊन पाहिजे तर त्या पालकांनी मग ही सुविधा त्या शाळेच्या मुख्याध्यापक त्या संस्थेच्या अंतर्गत ही सुविधा जर निर्माण करून दिली तर त्याला आम्हाला काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. परंतु ही जबाबदारी शेवटी त्या शाळेचे व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवरच त्या ठिकाणी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.